नमस्कार. तर आज मी तुमच्याबरोबर दोन वेगवेगळ्या सँडविचची रेसिपी शेअर करणार आहे. एक तर आहे एकदम हॉट, क्रिस्पी आणि चीझी एकदम कुरकुरीत बनतं आणि हे आहे दुसरं एकदम क्रीमी आणि थंड थंड असं सँडविच. दोन्ही सँडविच खूप टेस्टी लागतात. बनवण्यासाठी पण खूप सोपे आहेत आणि मुलांसाठी तर खूप हेल्दी आहेत. टिफिनला वगैरे पण देऊ शकता. तर चला तर मग बघूयात सँडविच कसे बनतात ते. तरी मी इथे घेतलेले आहे मिक्सिंग बोल आणि आपल्याला घ्यायचं आहे 2 मोठे चमचे भरून दही. दही एकदम घट्ट असलं पाहिजे. दही मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ऍड केलेला आहे एक छोटा टोमॅटो बारीक कट करून, त्याचबरोबर एक छोटी शिमला मिर्च बारीक कट करून, थोडी काकडी पण टाकलेली आहे बारीक कट केलेली, त्याचबरोबर कांदा, गाजर आणि ही आहे अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडासा चाट मसाला पण ऍड केलेला आहे, त्याचबरोबर बारीक कापलेली कोथिंबीर आणि 2 क्यूब मी प्रोसेस चीजचे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल ना तर ते पण तुम्ही घेऊ शकता, किंवा चीज नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. दहीमुळे पण हे सँडविच खूप टेस्टी लागतात. आता माझ्याकडे अजून भाज्या होत्या म्हणून मी इथे ब्रोकोली आणि कोबी पण घेतलेला आहे थोडं थोडं बारीक कट करून. त्याचबरोबर मेयोनीज घेतलेला आहे 1 मोठा चमचा. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे ना भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत, म्हणजे माझ्याकडे जेवढ्या घरात होत्या ना त्या सगळ्याच मी थोड्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर यापैकी 3-4च भाज्या असतील ना त्या घेऊ शकता. तर बघा, आपलं सँडविच बनवण्यासाठी एकदम छान अशी फिलिंग तयार आहे. तर मी इथे एक ब्रेड घेतलेला आहे, त्यावरती कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी लावून घ्यायची. जर ही चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मी अगोदरच YouTube चॅनलवरती टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता ब्रेडला व्यवस्थित अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावायची आणि आपण जी फिलिंग बनवून ठेवलेली आहे ना ती पण 2 ते 3 चमचे व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची. आता दुसरं ब्रेडचं स्लाइस घेतलेला आहे, त्याला पण कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आणि हे स्लाइस ठेवायचं आहे. तर बघा, आपलं हे थंड थंड आणि क्रीमी असं सँडविच तयार आहे. मी कट करून दाखवते. बघा किती छान बनलेलं आहे. हे सँडविच थंड पण खूप छान लागतात. एकदा अशा पद्धतीने सँडविच नक्की करून पहा. तर आता मी दुसरं सँडविच बनवून दाखवते. तर त्याच्यासाठी पण मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहेत. एका ब्रेडला आपल्याला कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या ब्रेडला ना टोमॅटो केचप, शेजवान चटणी किंवा चिली सॉस वगैरे असेल तो पण लावून घेतला तरीही चालेल. हे सँडविच ना जसे स्ट्रीटवर मिळतात ना अगदी तसेच लागतात. तरी एका ब्रेडच्या स्लाइसवरती मी जी आपण अगोदर बनवून ठेवलेली होती ना फिलिंग, तीच इथे ठेवलेली आहे. ती पण पूर्ण ब्रेडवरती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची. आता केचप लावलेला ब्रेड त्याच्यावरती ठेवायचा आणि बस. आता आपण हे सँडविच रोस्ट करून घेणार आहे. तर तव्यामध्ये सँडविच ठेवायचं, साईडने तेल, तूप किंवा बटर लावायचं, जे काही असेल ते घेऊ शकता. माझ्याकडे तुपात बनवलेले सँडविच आवडतात म्हणून मी तूप घेतलेलं आहे. आता एकदम लो फ्लेमवरती ना 2 ते 3 मिनिटं हे रोस्ट करायचं. 2-3 मिनिटांनंतर साईड फ्लिप करायची आणि दुसऱ्या साईडने पण तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर परत एकदा 2 मिनिटं लो फ्लेमवरती रोस्ट करायचं. जितकं लो फ्लेमवरती रोस्ट करू तेवढंच आतलं चीज छान असं मेल्ट होतं आणि सँडविच वरून जास्त रंग चेंज न होता कुरकुरीत होतं. तर बघा, इथे चीज किती छान मेल्ट झालेलं आहे आणि आपले सँडविच दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे. तर इथे मी सँडविच काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे सँडविच मी कट करून दाखवते. तर बघा, हे आपलं दुसरं वालं सँडविच पण तयार आहे. दोन्ही सँडविच खूप टेस्टी लागतात. एकदा अशा पद्धतीने सँडविच नक्की करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी पण हे एकदम परफेक्ट आहे. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.